श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल. सर्वप्रथम शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. आजपासून आपल्या चॅनलवर 2 व्हिडिओ येतील, नेहमीप्रमाणे एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आज 1 तारीख आहे आणि मी 1 तारखेपासून ठरवलंच होतं की 2 व्हिडिओ, आणि अगदी दुसरा व्हिडिओ अगदी इन शॉर्ट मध्ये असणार आहे, अगदी छोटासा. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घराची किल्ली हा आपल्या घरासाठी खूप मोठा भाग असतो, पण कळत न कळत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही तुमच्या घराची किल्ली कुठे ठेवता हे मला नक्की सांगा. बूटमध्ये किंवा पाय पुसण्याखाली, चप्पल खाली किंवा लेटर बॉक्समध्ये, असे कुठं कुठं ठेवता आणि ते कितपत चुकीचं आहे आणि योग्य आहे हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला ही जी किल्ली आहे ती बाहेर कुठंही बूट, शूज रॅकमध्ये, लेटर बॉक्समध्ये ठेवायची नाहीये, पाय पुसण्याखाली ठेवायची नाहीये. हे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घराची किल्ली ही आपल्या संपूर्ण वास्तूची एक प्रकारची कुलपाची किल्ली उघडल्यावर बघा कसं झटकन आपल्याला बरं वाटतं. आणि तीच किल्ली एखाद दिवशी जर आपण विसरलो किंवा आपल्याकडे डबल की नसेल तर आपल्याला किती त्रास होतो हेही तुम्ही बघा. घराची किल्ली ही घराच्या संपूर्ण प्रगतीचं एक छोटंसं रूप आहे. जर आपण घराची किल्ली मी सांगते त्या ठिकाणी ठेवली तर तुम्हाला आपल्या घरामध्ये हळूहळू करत खूप छान प्रगती होताना दिसेल. आता पहिला प्रश्न येईल मला, घर भाड्याचं असेल तर का स्वतःचं असेल तर मैत्रिणींनो, घर हे घर असतं, ते भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो. महाराजांच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सगळ्या माझ्या महिला ताई स्वतःच्याच घरात राहायला जाऊ दे, पण तरीही सांगते की घर हे घर असतं. 4 भिंतींनी घर बनतं हे जितकं खरं आहे तितकंच घरातल्या माणसांच्या प्रेमाने, आनंदाने ते घर बनतं. त्यामुळे घरात जास्तीत जास्त आनंदमयी वातावरण ठेवा. तुम्ही घरात 2 व्यक्ती असो, 3 व्यक्ती असो, 4 व्यक्ती असो किंवा एकत्र कुटुंब असो, नुसताच दिसायला मोठा पसारा आणि आत पोकळ बसा असा पण उपयोग नाही. जितक्या सदस्य घरात असतील त्यांचे विचार जुळले पाहिजेत, त्यांच्यात एकी पाहिजे. घरात पाहिजेत त्या आनंदाच्या लहरी, हसण्याचे आवाज, म्हणजे स्त्रियांचे, मुलींचे हसण्याचे आवाज. खूप रिझल्ट येतो या गोष्टीचा. मी एकदा सांगते म्हणून तुम्ही या पद्धतीनं करून बघा. त्याच पद्धतीनं तुम्हाला मी सांगते की आज घराची किल्ली आपल्याला कुठे ठेवायची आहे आणि नेमकी घराची किल्ली कुठे ठेवल्यामुळं आपल्याला जास्त चांगले रिझल्ट येतात. तर ज्या वेळेस आपण घराला कुलूप घालतो बाहेर जाताना किंवा घरात येताना, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा किल्लीला एक सेफ अशी जागा ठेवा. म्हणजेच घराच्या बाहेर कुठेही नाही तर प्रत्येकाकडे एक किल्ली ठेवा आणि ती किल्ली पाकिटमध्ये व्यवस्थित असली पाहिजे. त्या पाकिटात दुसऱ्या कोणत्याही चुकीच्या गोष्टी असल्या नाही पाहिजेत, जसं की मेडिकलची बिलं, विजेची बिलं, वेगळ्या काही व्यसनांच्या गोष्टी. अशा ठिकाणी किल्ली अगदी सेफमध्ये आपल्याला ठेवायची आहे. ज्या वेळेस आपण घरामध्ये येतो, म्हणजे कुलूप काढून घरामध्ये येतो, आता इथं रोल आहे खऱ्या आपल्या किल्लीचा. तर अशा वेळेस किल्ली जी आहे ना ती आपली सगळ्यात आधी कुलूप उघडायचं, घरामध्ये प्रवेश करायचा आणि महाराजांच्या मूर्तीच्या चरणांपाशी किंवा माता लक्ष्मीच्या खाली एक कीबोर्ड लावून घ्यायचा. आता घराचा हा प्रवेशद्वार आहे, समजा हा घराचा प्रवेशद्वार, माझ्या प्रवेशद्वाराची ही भिंत आहे. तर इथे तुम्हाला शक्य असेल तर व्यंकटेश बालाजी किंवा माता लक्ष्मीचा एक फोटो लावून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्या खाली एक की होल्डर करायचं, तिथे किल्ली ठेवायची. किंवा फोटोच्या खाली एक काच किंवा लाकडाची फळी लावून घ्यायची आणि तिथे किल्ली ठेवायची. आता नाही आहे शक्य तुम्हाला या ठिकाणी समजा हे लावणं, काय म्हणतात, फोटो लावणं, तर आपण देवघर आपलं असतं ना, त्या देवघराच्या इथे लक्ष्मी समोर किंवा महाराजांच्या फोटो समोर आपल्याला किल्ली ठेवायची आहे. अडचणीच्या वेळेस काय करावे तर अडचणीच्या वेळेस अर्थातच हॉलमध्ये एक असं काचेचं भांड, बाउल, किंवा आपण जी सेलेनाइटची प्लेट देतो बघा, ज्याच्यावर आपण आपले ब्रेसलेट चार्ज करतो, त्याच्यामध्ये किल्ली ठेवावी किंवा काचेच्या बाउलमध्ये किल्ली ठेवावी किंवा की होल्डरला लावून किल्ली ठेवावी. पण जेव्हा अडचण नसेल आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ठेवू शकता तेव्हा तेव्हा आपली जी किल्ली आहे ती अवश्य आणि अवश्य आपण देवघराच्या इथं ठेवावी. शेजारी पाजारी, सोसायटीत, वॉचमनकडे अशी किल्ली कधीही ठेवू नये. याचं कारण मी सांगते, आपली किल्ली म्हणजे आपली प्रगती आहे आणि ती कोणाच्याही हातात सोपवणं
ही खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून एका कुलपाला 4 नाही 5 चाव्या करून घ्या, पण किल्ली आपल्या घराची आपल्याच ताब्यात ठेवा. तर छोटासा पण महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.